नमस्कार, मी चंद्रकांत दोडके बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये पद्मावती ॲग्रो इंडस्ट्रीच्या माध्यमातून आज या ठिकाणी गांडूळ खत तयार करण्याचा हा रेडीमेड आम्ही प्लांट या ठिकाणी इन्स्टॉलेशन केलेला आहे। बहुतांश शेतकरी लोकांना जेव्हा आम्ही गांडूळाचा हा बेड देत असतो तर त्यावेळेला तो गांडूळाचा बेड कसा बसवायचा आहे याची त्यांना कल्पना नसते। त्यामुळे हे प्रात्यक्षिक आम्ही आता या ठिकाणी तयार केलेलं आहे। ज्या ठिकाणी तुम्हाला गांडूळ खताचा बेड बसवायचा आहे त्या ठिकाणी सर्वात प्रथम जागेची निवड करताना जागा अशी 12 फूट लांब, ही 4 फूट रुंद आणि 1 फुटाचा उताराची अशी जागा या ठिकाणी तयार करून घ्यायची। जागा अशी तयार केल्यानंतर या जागेवरती तुमच्याकडे उपलब्ध असणारा कोणत्याही प्रकारचं कीटकनाशक टाकून अथवा फवारणी करून जागा सर्वात प्रथम निर्जंतुकी करून या ठिकाणी घ्यायची, जेणेकरून उधळी, वाळवी, मुंग्या ज्या प्रकार आहे तो या ठिकाणी लागणार नाही आहे। ही जागा अशी तयार केल्यानंतर या जागेवरती आम्ही जो दिलेला जो बेड आहे तो बेड अशा प्रकारचा अंतराचा याच्यावरती हा बेड अंतरल्यानंतर ह्या बेडला चारी बाजूने अशा प्रकारचे 1600 पॉकेट्स आहेत। त्या प्रत्येक पॉकेटच्या समोर एक 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 असा बांबू रोवून घ्यायचा। ह्या बांबू पाकिट उचलून ह्या बांबूच्या आतमध्ये अडकवलं तर बांधकाम न करता किंवा खड्डा न करता आपला जो बेड आहे तो बेड असा उभा राहील। त्यात असे दोन तसंच पुढे यायचं थोडंसं इकडे। हा बेड असा उभा राहिल्यानंतर या बेडला याच्या समोर छोटंसं एक खाली इथं होल आहे। या होलच्या माध्यमातून आपल्याला वर्मीवॉश करता येतं। आता हे वर्मीवॉश काय आहे हे बहुतांश शेतकरी लोकांना त्याची कल्पना नसते। गांडूळ जेव्हा जमिनीतून हालचाल करतात तेव्हा त्यांच्या शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा द्रवरस बाहेर पडतो, त्याला वर्मीवॉश म्हणतात। या वर्मीवॉश मध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं। त्या पिकांच्या वरती फवारणी करण्यासाठी त्याचा टॉनिक म्हणून वापर केला जात असतो आणि दर 2 महिन्याला याच्यातून कमीत कमी 70 लिटर ते जास्तीत जास्त 150 ते 250 लिटर वर्मीवॉश बाहेर निघतं। हे वर्मीवॉश जितकं जुनं तितकं जास्तीत जास्त प्रभावी। गेल्या 2 वर्षा पाठीमागचा वर्मीवॉश तुम्ही ह्या वर्षी वापरात काढलं तर उत्पन्नामध्ये 2.5 ते 3% वाढ झालेली तुम्हाला दिसून येईल। ह्या बेड वर्मीवॉश काढायचं कसं तर ह्याच्या समोर एक छोटासा खड्डा काढायचा। खड्डा कसा करायचा ह्या समोरच्या बेड मध्ये मी काढून दाखवलेला आहे। इथे समोर अशा पद्धतीने एक खड्डा काढायचा। खड्ड्यामध्ये एखादी बकेट ठेवा। आपल्याला शेतामध्ये उपलब्ध असणारी एखादी पाईप असते ती पाईप अशा प्रकारची एक घ्यायची, 3 इंची अशी छोटी कट करायची, याची पनाळी बनवायची आणि पनाळी बरोबर ह्या असणाऱ्या याच्यामध्ये टाकून द्यायची की जेणेकरून येणारं सगळं वर्मीवॉश याच्यामध्ये जमा होऊन जाईल। इथपर्यंत हा बेड कसा इन्स्टॉल करायचा हे तुमच्या लक्षात आलेलं आहे। आता हा बेड कसा भरायचा, हा बेडची उंची आहे 2 फुटाची। त्यामुळे बेड भरताना 6-6 इंचाचे 4 टप्पे करायचे। त्यातला सर्वात महत्वाचा पहिला 6 इंचाचा टप्पा म्हणजे अशा प्रकारचा कचरा ह्याच्यामध्ये टाकायचा। आपण शेतकरी आहोत, शेताच्या बांधावरती निघणारा भरपूर प्रकारचा कचरा, पाला पाचोळा, काडी कचरा, शेतातल्या झाडांची पानं असतात, शेतामधलं तण असतं, एखादं सोयाबीन मळल्यानंतर जे शिल्लक राहिलेलं जे गुळे असेल किंवा तुमचं हरभरा गहू मळल्यानंतर जे काड शिल्लक राहतं ते सगळं जे आपण वेस्ट करतो जाळून टाकत असतो। तर ह्याच्यामध्ये आपण ज्या वेळेला पूर्णपणे 6 इंचाचा खाली एक पाला पाचोळाचा एक थर द्यायचा, याच्यावरती 6 इंच पुन्हा शेणाचा एक थर द्यायचा, त्या शेणावरती पुन्हा 6 इंच पाला पाचोळा आणि चौथा 6 इंचाचा शेण। 4 टप्प्यामध्ये हा बेड या लेवलला पूर्णपणे गच्च भरायचा। बेड पूर्ण भरल्यानंतर पहिले 2 ते 3 दिवस ह्याच्यावरती 200-200-200 असे सलग 3 दिवस पाणी मारून ह्याच्यातली उष्णता कमी करायची आणि 4थ्या दिवशी आम्ही दिलेले जे गांडूळांचं कल्चर याच्यामध्ये टाकायचे। गांडूळांचं कल्चर ह्या टाकल्यापासून दररोज फक्त 2-2 बादल्या पाणी दारात कसा सडा शिंपडतो असं ह्याच्यावर शिंपडा। दर 2 महिन्याला याच्यामध्ये सरासरी 1 टन गांडूळाचं खत तयार होईल। त्या खताचा नमुना आपल्याला सगळा शेवटी पाहायला मिळेल। जरा 2 मिनिटं इकडे या जरा। 2 महिन्याच्या कालावधीमध्ये ज्यावेळेला अशा प्रकारचं गांडूळांचं खत तयार झालेलं आहे हे ज्या वेळेला तुमच्या निदर्शनाशी येईल तर त्यावेळेला या बेडवरचं पाणी शिंपडणं 1 आठवडा पूर्णपणे बंद करायचं। पाणी शिंपडणं बंद केले की वरून सुकण्याची प्रक्रिया चालू होईल। गांडूळ ओलावा शोधत खाली 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 निघून जातील। वरचं सुकलेलं सगळं खत आपण भरून ठेवायचं आणि सर्वात खाली खालचा राहिलेला जो 4 बोटाचा थर आहे या थरामध्ये गांडूळ असतात, ओलावा असतात। ते फक्त हाताने खेचून एका कोपऱ्यामध्ये गांडूळ घ्यायचे। पुन्हा हा बेड मोकळा होईल, पुन्हा दुसरा पाला पाचोळा काडी कचरा असेल मी मगाशी सांगितलेल्या पद्धतीनेच भरायचा। सलग 3 दिवस पाणी मारून त्याची उष्णता कमी करायची आणि हेच कोपऱ्यात काढून ठेवलेले गांडूळ पुन्हा त्याच्यामध्ये वापरायचे। एकदा गांडूळ घेतले की पुन्हा गांडूळ विकत घ्यावी लागत नाहीत। दर 2 महिन्याला याच्यात सरासरी 1 टन गांडूळ खत तयार होईल।
असं वर्षाला ह्याच्यामध्ये 6 टन गांडूळ खताची निर्मिती होईल. प्रति एकराला जर तुम्ही 2 टन खत वापरलं गेलं तर 3 एकरसाठी बाहेरचं खत घ्यायची आवश्यकता नाही आहे. ह्याचं 5 वर्षाचं आयुष्यमान आहे आणि 2 वर्षाच्या कालावधीमध्ये पाणी आणि ऊन ह्या नैसर्गिक कारणानं खराब झालं तर पीसला पीस बदलून द्यायची गॅरंटी राहील. याची मार्केटला प्राइस 3600 रुपये आहे. पण आज बुकिंग केलं तर 3000 रुपयामध्ये हा बेडही मिळेल. सोबत 3 किलो गांडूळांच्या कल्चरची एक बॅगही मिळेल. कल्चरची बॅग आणि हा बेड आम्ही स्वतःहून तुमच्या शेतामध्ये पोच करायची व्यवस्था, महाराष्ट्रात तुमचं कुठेही शेत असू दे, आणि तिथं पोच केल्यानंतर तिथं येऊन तुम्हाला गांडूळ खत कसं बनवलं जातं याचं तोंडी, लेखी आणि मोबाईलच्या व्हिडिओद्वारे जागा येऊन मार्गदर्शन केलं जाईल. त्यावेळेला बाकीचे उरलेले 2800 रुपये त्या द्यायचे. ज्यांना बुकिंग करायचं असेल तर बुकिंग काउंटर उठाय बुकिंग करू शकता. ज्यांना काय शंका असतील त्या शंका विचारा, त्या शंकांचे उत्तर तुम्हाला दिले जातील. बेड सावलीत असेल का उन्हात चालेल? सावलीत जर बेड लावला तर गांडूळाची कार्यक्षमता वाढते, खत लवकरात लवकर तयार होतं. झाडाची सावली असेल तर अति उत्तम, हवा खेळते राहते, पटपट पटपट खत तयार होतं. सावली नसेल तर ग्रीन नेटची सावली वरती टाकून घ्या. ग्रीन नेट ही नसेल तुमच्याकडे तर बारदान पाण्याने भिजवून ह्याच्यावर टाकून द्या. डायरेक्ट ऊन पडता कामा नये याच्यावरती. अशा पद्धतीने करून घ्या. तुमच्या दररोज खत तयार झाल्यानंतर 1 आठवडा पाणी मारणं बंद करायचं. ज्यावेळेला अशा प्रकारचं खत तयार झालेलं दिसेल त्यावेळेला काय करायचं, ह्याच्यावरचं पाणी मारणं 1 आठवडा पूर्ण बंद करायचं. पाणी मारणं बंद केलं की वरनं सुकण्याची प्रक्रिया चालू होईल. सुकलं की काय होईल की गांडूळ ऑटोमॅटिक खाली जातील. वरचं सुकलेलं खत काढून भरून ठेवायचं आणि खालचा राहिलेला जो थर आहे त्याच्यामध्ये गांडूळ असतात ते हाताने खिचून कोपऱ्यामध्ये घ्यायचे आणि ते पुन्हा रियूज करण्यासाठी तुम्हाला करता येत असतो. ज्या कोणा शेतकऱ्यांना पाहिजे असेल त्यांनी बुकिंग करा. ज्यांना काय शंका असेल तर प्रश्न विचारा. आणि विशेष हा व्हिडिओ पाहून ज्या ज्या लोकांनी कमेंट्स करतील ज्यांना हा बेड पाहिजे असेल, माझा नंबर आहे 92 70 69 43 87, पद्मावती सीड्स कोल्हापूर. ज्यांना पाहिजे असेल त्या प्रत्येक व्यक्तीनं हा व्हिडिओ पाहिल्यावरती सुद्धा 3000 मध्ये घरपोच द्यायची व्यवस्था केली जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.